विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही शालांत परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहात आणि या कालावधीमध्ये तुम्हाला वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे विषय शिकवणार आहेत. माझ्याकडे म्हणजेच ढावरे सरांकडे इतिहास भूगोल हा विषय अध्यापनासाठी आहे आणि त्यापैकी भूगोल या विषयाचं आज आपण थोडक्यामध्ये माहिती करून घेणार आहोत. याची माहिती करून घेत असताना आपल्याकडे पुस्तक असणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु तुम्ही आणि मी एकमेकांपासून बरेचसे लांब आहोत आणि त्याच्यामुळे आज आपण पुस्तकाची ओळख न करून घेता आज आपण परीक्षा पद्धतीमध्ये गुणदान कशा पद्धतीचं असेल, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असेल याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. भूगोल या विषयाचा स्वतंत्रपणे आपण विचार केला तर भूगोल हा विषय एकंदरीत 50 मार्कांसाठी आपल्याला आहे. याच्यामध्ये अंतर्गत गुण 10 मार्क आणि 40 मार्कांचा स्वतंत्र पेपर आपल्याला लिहायचा आहे. या 40 मार्कांच्या पेपरचं कशा प्रकारे विभाजन केलेलं आहे ते आपण पाहूयात. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काठिण्य पातळीनुसार गुणांची विभागणी केलेली आपल्याला दिसते. आता काठिण्य पातळीनुसार म्हणजे काय, तर जसं वर्गामध्ये सर्व विद्यार्थी जसे समान बुद्धीचे नसतात किंवा एका वेळी सांगितलेलं सर्वांना त्याच वेळेला आणि तितकंच समजेल असं होत नाही. जर तसं असेल तर सर्वांना समानच गुण पडले असते, नाही का? म्हणून काठिण्य पातळीनुसार गुणविभागणी ही जशी आपल्या शाळेमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांची 3 प्रकारामध्ये विभागणी करतो, जसं की स्टार 1, स्टार 2 आणि स्टार 3. समजा आपण स्टार 3च्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यामध्ये काही अडचणी आहेत किंवा सांगितलेलं फारसं लक्षात राहत नाही किंवा पास होण्या इतपत किमान मार्क ते पाडू शकतात किंवा त्याच्यापेक्षाही कमी मार्क त्याला पडतात, असे जे विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी आपण स्टार 3 या गटामध्ये साधारणतः ठेवतो. तर त्याला निम्न पातळी असं आपण थोडक्यात समजूया. म्हणजेच निम्न पातळी असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सोडवता येतील अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी 40% असतात, की जे या स्टार 3 गटातल्या म्हणजे अभ्यासामध्ये फारसे गुण न मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील पासिंग पुरते किंवा पास होण्या इतपत गुण मिळतील अशा पद्धतीचे काही प्रश्न असतात. त्याला आपण निम्न पातळीतले किंवा सोपे प्रश्न असे म्हणतो. त्याच्यानंतर मध्यम पातळी, जे विद्यार्थी पास होणार आहेत परंतु 80%च्या आतमध्ये ज्यांना मार्क पडतात त्यांना आपण मध्यम पातळीतील विद्यार्थी असं म्हणूयात. उदाहरणार्थ आपल्याकडे असणारा स्टार 2 हा गट आहे की जो या टक्केवारीपर्यंत पोहोचू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्नांची रचना केलेली आपल्याला दिसते. ती पातळी म्हणजे मध्यम पातळी. म्हणजे साधारणतः निम्न पातळीतले प्रश्न 40% असतात, मध्यम पातळीतले प्रश्न 40% असतात आणि अगदीच जे खूप हुशार विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील सोडवता येतील असे 20% प्रश्न याच्यामध्ये असतात. तर ही झाली काठिण्य पातळीनुसार गुणविभागणी. आता आपण पाहणार आहोत प्रश्न प्रकारानुसार गुणांची विभागणी. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20% प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. आता वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे नेमके कोणते प्रश्न, तर ज्याच्यामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात किंवा एका वाक्यात देणं आपल्याला शक्य असतं असे प्रश्न म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न. तर अशा प्रश्नांमध्ये गाळलेल्या जागा भरा किंवा विधाने योग्य पर्याय लिहून पूर्ण करा, त्यानंतर चुकीची जोडी ओळखून लिहा, त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहा, ही सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न या प्रकारात मोडतात. त्याच्यानंतर
मध्यम पातळीचा आपण विचार करतो त्यावेळेला लघुत्तरी प्रश्न हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. लघुत्तरीमध्ये थोडक्यात उत्तरे लिहा, भौगोलिक कारणे द्या, टिपा लिहा इत्यादी प्रश्न प्रकारांचा समावेश होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. हा दीर्घोत्तरी प्रश्नांचा जो प्रकार आहे याच्यामध्ये अधिक शब्दांमध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची असतात. त्याची रचनासुद्धा एक विशिष्ट प्रकारे करण्यात आली पाहिजे. जसं की प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मुख्य मुद्द्याला धरून मुख्य मुद्दे आणि त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं असतं. त्याचबरोबर हा जो प्रश्न प्रकार आहे दीर्घोत्तरीचा याच्यामध्ये स्वमत किंवा स्पष्ट करा यालाही वाव दिलेला असतो. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला दीर्घोत्तरीमध्ये समाविष्ट केलेले दिसतात आणि याची गुणविभागणी 20% एवढी असते. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न 20%, लघुत्तरी प्रश्न 60% आणि दीर्घोत्तरी प्रश्न 20%. अशा प्रकारे प्रश्न प्रकारानुसार गुणांची विभागणी केलेली आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसते. हे आहे आपल्या प्रश्नपत्रिकेचं साधारणतः स्वरूप. याच्यामध्ये एकूण 7 प्रश्न असतात. प्रश्न पहिला जो आहे याच्यामध्ये अचूक पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची असतात. मुलांना लक्षात ठेवा या ठिकाणी फक्त पर्याय लिहायचा नाही तर विधाने पूर्ण करा असं स्पष्ट प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण वाक्य लिहून योग्य पर्यायाखाली अधोरेखित करणं अपेक्षित आहे. दिलेले 4च असतात प्रश्न आणि 4ही सोडवायचे असतात आणि त्याच्यामुळे या प्रश्नाला 4 गुण असतात. आता हा प्रश्न क्रमांक 2 हा जो आहे वेगळा घटक ओळखा याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखा व लिहा असाही प्रकार असतो. तर तेव्हासुद्धा 4 त्या ठिकाणी तुम्हाला जोड्या दिलेल्या असतील. त्याच्यातली फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची असते. बाकीच्या सर्व जोड्या लिहिण्याची काहीही आवश्यकता नसते आणि त्यामुळे तिथं 4च पर्याय दिलेले असतात आणि 4 पर्यायाला 4च गुण असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो आहे एका वाक्यात उत्तर लिहा. तर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण एका वाक्यामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. केवळ एक शब्दामध्ये उत्तर लिहू नये. याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतील. सोडवायचे 4च असतात आणि त्याच्यामुळे त्याला 4 गुण त्या प्रश्नाला आपल्याला देतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो अ आणि आ या 2 भागामध्ये विभागलेला असतो. या चौथ्या प्रश्नामध्ये नकाशाचा आराखडा असतो आणि त्या आराखड्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची असते, सूची तयार करायची असते आणि त्या सूचीमध्ये तुम्हाला ते सर्व जे काही तुम्ही नकाशात भरलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं असतं. आणि त्यामुळे हा जो प्रकार आहे याच्यामध्ये 6 पर्याय दिलेले असतात आणि त्याच्यातले 4च सोडवायचे असतात आणि त्याला 4 गुण त्या ठिकाणी असतात. लक्षात ठेवा सूची तयार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे ठिकाण दाखवलेले आहे त्या ठिकाणाची अचूकता महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी रंगीत पेन्सिलचा वापर करायला देखील आत्ता बोर्डाने परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यातला आ हा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये नकाशाचं वाचन करून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं लिहायची असतात. तिथंसुद्धा तुम्हाला 5 पर्याय दिलेले असतात आणि त्या 5 पर्यायापैकी तुम्हाला 4च सोडवायचे असतात आणि त्याच्यामुळे त्यालासुद्धा 4 मार्क असतात. असा एकंदरीत हा जो प्रश्न आहे तो प्रश्न चौथा या ठिकाणी पूर्ण होतो. या चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नाला एकंदरीत 8 गुण या ठिकाणी दिले जातात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे त्याच्यामध्ये भौगोलिक कारणे तुम्हाला लिहायची असतात. याच्यामध्ये 4 भौगोलिक कारणं तुम्हाला दिलेली असतात आणि त्याच्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे असतात. एकूण त्याला 6 गुण असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला 6 गुण त्या भौगोलिक कारणे द्या ह्या प्रश्नाला मिळू शकतात. त्याच्यामध्ये हे जे विधान आहे दिलेलं तर ते दिलेलं विधान किंवा दिलेलं वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लिहायचं असतं.
कॉमा देऊन कारण हा शब्द पुढे लिहायचा आहे आणि खालच्या ओळीला तुमचं उत्तर त्याला जोडायचं आहे. तर अशा पद्धतीने भौगोलिक कारणे द्या हा प्रश्न प्रकार तुम्ही पूर्ण करू शकता. मुलांनो, याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 जो आहे याला किंवा हा पर्याय उपलब्ध आहे. एकंदरीत हा प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा असतो आणि त्यामुळे या प्रश्नाला अ आणि आ असे जरी 2 पर्याय दिलेले असतील तरीसुद्धा आ किंवा अ किंवा आ ह्या दोन्हीपैकी कोणतेही एक तुम्ही सोडवू शकता. आता याच्यामध्ये काय असतं तर ह्या प्रश्न क्रमांक 6मध्ये एकतर तुम्हाला आलेख काढायचा असेल किंवा आकृती काढायची असेल किंवा त्यातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहावी लागतील. म्हणजे आलेख जर काढला तर आलेखाला 3 मार्क आणि त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिली तर त्याला 3 मार्क, असे 6 मार्क तुम्हाला अ या घटकासाठी असतात. आणि त्याला ऑर किंवा त्याला किंवा असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आलेख किंवा आकृती आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि वाचन करून त्याच्याखाली दिलेली जी प्रश्न असतात त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्यानंतर सविस्तर उत्तरे द्या हा 7वा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. एकंदरीत याच्यामध्ये 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतात, त्याच्यापैकी सोडवायचेत मात्र 2 आणि प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क त्या असतात आणि त्याच्यामुळे त्याला हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये दीर्घोत्तरी किंवा जास्तीत जास्त शब्दामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाची मांडणी करायची असते. आता याच्यामध्ये उत्तर लिहिताना त्याच्यामध्ये प्रस्तावना आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्नाला धरून त्याचे मुद्दे किंवा त्या मुद्द्याला धरून तुम्हाला त्याचा आशय हा लिहिता आला पाहिजे. आवश्यक त्या ठिकाणी म्हणजे भौगोलिक कारणे द्या, टिपा लिहा किंवा हे जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, दीर्घोत्तरी प्रश्नाला तर आवश्यकच आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे स्टेन्सिल आहे त्या स्टेन्सिलचा वापर तुम्हाला तिथं करता आला पाहिजे. टेन्सिलच्या आधारे तुम्ही जर त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला ते अधिक सुस्पष्टपणे किंवा अधिक माहिती दाखवून किंवा विश्लेषण करून तुम्हाला ते लिहिता येऊ शकतं. तर अशा प्रकारे हा 40 मार्कांचा आपला पेपर या ठिकाणी संपतो.